आणि भाजप बरोबर जे आज नेते गेलेले आहेत ते जर भाजपच्याच विचारातून विचार करत असतील तर कुठल्याही प्रकारचं आरक्षण या सगळ्यांना द्यायचं नाहीये। याच्या आधी सुद्धा अनेक वेळा आपण जर बघितलंय तर आरक्षणाच्या नावावर फक्त गोंधळ निर्माण करायचा। खरं तर एक सामान्य कुटुंबातलं प्रतिनिधित्व म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून जरांगे पाटलांनी खूप मोठा लढा लढला, पण याच्यामध्ये जे काय आरक्षण दिले, आरक्षण तर दिलंच नाही, पण जे काही निर्णय सरकारने घेतलाय त्याच्यामध्ये निर्णय काय हा कोणालाच काही कळालेला नाही। याच्यामध्ये अजून स्पष्टीकरण यावं यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत। त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर धनगर आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय हा होणार होता, पण किती कॅबिनेट गेला, किती वेळा सत्तेत आले तरी त्या बाबतीत निर्णय कुठेही घेतला गेला नाही। आमचं सातत्याने हेच म्हणणं आहे की 50% पुढे जाऊन आपल्याला जर आरक्षण देता आलं तेच आरक्षण टिकू शकतं, आणि 50% पुढे जाऊन आरक्षण दिलं आहे का तर 100% EWS कोटामध्ये 10% आरक्षण हे 50% पुढे जाऊन घटनात्मक दुरुस्ती करून हे दिलं गेलं आहे। मग अशा पद्धतीचं आरक्षण मराठा समाजाला जे टिकेल, जे टिकू शकतं, जर द्यायचं असेल, धनगर समाजाला द्यायचं असेल, लिंगायत समाजाला द्यायचं असेल, मुस्लिम समाजाला द्यायचं असेल तर आपल्याला घटनात्मक दुरुस्ती ही करावी लागेल आणि त्यासाठी केंद्र सरकारशी बोलावं लागेल। मोदी साहेब अनेक वेळा महाराष्ट्रात येऊन गेले, पण महाराष्ट्रामध्ये सत्तेत असणाऱ्या लोकांचं धाडस कुठेही झालं नाही मोदी साहेबांना बोलावं की या सर्व समाजाला न्याय द्यायचा असेल आणि कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर आपल्याला घटना दुरुस्ती पार्लमेंटमध्ये करावी लागेल। आता तिथं पार्लमेंट केंद्र सरकारची सुरू आहे, त्यामुळे मोदी साहेबांना जाऊन इथं शिष्टमंडळ 3 लोकांचं शिष्टमंडळ ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि एकनाथ आणि आदरणीय दादा सुद्धा आहेत, त्या तिघांनी जावं आणि या सगळ्यांच्या वतीने तिथं जाऊन आवाज उठवावा की घटनात्मक दुरुस्ती करून 50% पुढे जे आरक्षण टिकू शकतं असं आरक्षण महाराष्ट्रासाठी द्यावं। मात्र दादा आता धनगर समाजाचे नेते जे म्हणतात की शेळी मेंढी महामंडळाचे माजी अध्यक्ष रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच विसरू नका।